नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये। मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे खूपच महत्त्व आहे। तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे म्हणतात की भगवान विष्णूंना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे। तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही। असे मानले जाते की तुळशीला पाणी घालणे खूपच शुभ आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते। तुम्हाला हे माहिती आहे का? तुळशीला पाणी घालताना एका मंत्राचे पठण करायचं असतं। हा मंत्र कोणता आहे याची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत। धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशीला पाणी घालताना ओम ओम या मंत्राने 11 किंवा 21 वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो। त्याचबरोबर घरात धन व धान्य यांची वृद्धी होते। विष्णू भगवानच्या पूजेला तुळशीची पाने अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने तोडताना ओम सुभद्राय नमः, मात तुलसी गोविंदाय हृदयानंद कारिणी, नारायणस्य ऊर्जार्थ चिनोमी त्वा नमस्तुते या मंत्राचा जप करावा। यामुळे पूजेचा दुहेरी फायदा मिळतो। जीवनात सफल किंवा यशस्वी होण्यासाठी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धिनी आदिव्याधी हरा नित्य तुलसीत्व नमोस्तुते या मंत्रांचा जप करावा। जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या डोक्याकडून पायापर्यंत 7 तुळशीची पाने आणि 7 काळी मिरीचे दाणे 21 वेळा उतरवून घ्या आणि ते नदीच्या वाहत्या पाण्यात सोडून द्या। त्यामुळे वाईट नजरेपासून बचाव होईल। आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी 3 सांजेला तुळशीसमोर दिवा लावण्याची प्रथा आहे। तुळशीची पूजा करताना शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा। यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरात समृद्धी येईल। हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठं महत्त्व आहे। असे म्हणतात की भगवान विष्णूंचे अवतार श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणले। तुळशीच्या पानांशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाही। भगवान विष्णूंना तुळशीचे पाणी घालताना त्यात चंदन मिसळा। त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि घरात समृद्धी येईल। आता तुळशीचे काही नियम पाहूया। तुळशीचे काही नियम आहेत, त्यांचं पालन करणं बंधनकारक असते। त्या नियमांचे अचूक पालन केले तरच तुळशी, विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद तुम्हाला कायम लाभेल। म्हणून अनावधानाने देखील तुळशीच्या रोपांबाबत पुढील चुका करू नका। तुळशीला रविवारी आणि एकादशीच्या दिवशी पाणी घालू नका। येत्या रविवारी एकादशी असल्याने हे दोन्ही दिवस सलग येत आहेत, त्यामुळे 2 दिवसात तुळशीचं रोप मान टाकणार नाही। अशा बेताने ठिबक सिंचन सदृश सोय करून ठेवावी। या दिवशी पाणी न घातल्याने, कारण या दोन्ही दिवशी माता तुळशी भगवान विष्णूसाठी व्रत करते, उपवास करते अशी श्रद्धा आहे। त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालून तिचे व्रतभंग होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। तुळशीला जास्त पाणी घातले तर ती मरते। आपण पूर्वज रोज तुळशीला पाणी घालत होतो, पण तेव्हा घरादारात तुळशीचं वृंदावन असे। मोठ्या वृंदावनात पेलाभर पाणी सहज शोषले जात असे, परंतु आपण लावलेलं रोपटं छोटेसे असते आणि त्यावर पाण्याचा मारा केला तर ते मरत असते। म्हणून तुळशीला सुरुवातीला व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रोज माती भिजवेल एवढेच पाणी घालावे। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।